पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, आपण पाहताय संध्या लाईव्ह। माझ्यासमोर आहेत प्राध्यापक डॉक्टर मनीषा कायंदे मॅडम, विधान परिषद सदस्य। मॅडम, काय सांगाल, आपण 3 दिवसापूर्वी परिषदेमध्ये हलाल प्रमाणपत्र देण्यावर बंदी घाला अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती, या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, ही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली। सभागृहात अजून तो प्रश्न आलेला नाही आहे, तो मी आणणार आहे लक्षवेधीच्या माध्यमातून। परंतु आपल्याला माहिती आहे की कुठलेही खाद्यपदार्थ असतात किंवा औषधी असतात तर त्याला FDA प्रमाणपत्र लागतं, FSSAI याचं प्रमाणपत्र लागतं, जर का तुम्हाला ते प्रमाणित करायचे असतील। आणि आपल्याला माहिती आहे की प्रमाणित प्रोडक्ट्स हे लिहायला एक जेन्युइनिटी असते आणि त्यामुळे अशा असं। परंतु आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, अन्य राज्यांमध्ये हलाल प्रमाणित असे प्रोडक्ट्स म्हणजे हलाल प्रमाणीकरण केलेले प्रोडक्ट्स बाजारात यायला लागले आहे आणि हे ड्युअल प्रमाणीकरण आहे, ह्याची काही आवश्यकता नाही आहे। हे मुळातच अवैध आहे असं कृत्य करणं। आणि हे हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या कंपन्या, NGO अशा 2-3 आहेत की ते हलाल इंडिया असेल काय असेल, तर कुठल्याही खाद्यपदार्थावर, कुठल्याही कपड्यांच्या एखाद्या लेबलवर हलाल प्रमाणपत्र याची हे सुरू झालेलं आहे आपल्या देशामध्ये। उत्तर प्रदेश सरकारने याच्यावर बंदी आणली आहे, हलाल प्रमाणीकरणावर। आणि हलाल खरं हा शब्द हा ज्याप्रमाणे एखाद्या गुराढोराला किंवा कापताना तेव्हा तो प्रश्न असतो मुस्लिम पद्धतीने, याचा कुठल्याही इतर पदार्थाशी काहीच संबंध नाही आहे। परंतु हे कोणाला तरी एखाद्या समाजाला खुश करायला, समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टीने हे सगळं सुरू झालं आहे। आणि ज्या कंपन्या किंवा जे NGO हे हलाल प्रमाणपत्र देतात पैसे घेऊन, अर्थात फी असते, तर हा पैसा हा नेमका त्याचा कुठे उपयोग होतो आहे? ह्या संघटना ज्या आहे त्या संघटना टेरर ऑर्गनायझेशन्स जे आहेत त्यांना लीगल एड प्रोव्हाइड करतायत असे देखील काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर खूप गंभीर दखल घेतलेली आहे आणि हे हलाल प्रमाणीकरण महाराष्ट्रामध्ये बंद व्हावं अशी त्यांनी एक आदेश व्यक्त केले। दुसरा एक प्रश्न असा, 24 डिसेंबर जवळ येतोय, मनोज जरांगे पाटीलनी जो अल्टिमेटम दिला होता की मराठा आरक्षण तोपर्यंत मिळालं पाहिजे, तर सरकारकडून आता काय त्याच्यावर पावले उचलली जात आहेत आणि कुठल्या टप्प्यात हे आरक्षण आहे सध्या? नाही बघा, हे असं आताताईपणा करून उपयोग नाही आहे। क्युरेटिव्ह पेटिशनचं उत्तर अजून बाकी आहे, ते सुप्रीम कोर्टात आहे। एक मोठी उपलब्धी आहे की ते क्युरेटिव्ह पेटिशन मान्य झालं आहे, त्याच्यावर सुनावणी होईल। त्याच्यानंतर अनेक ज्या समित्या वगैरे तयार केल्या त्याचा अहवाल आहे आणि हा यायचा बाकी आहे। त्यामुळे आताताईपणा करू नये, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, विनाकारण त्यांची बदनामी होऊ नये किंवा त्यांची कुठेतरी त्यांना समाजाने वेगळ्या दृष्टिकोनाने पाहू नये असं पाऊल जरांगेने उचलू नये आणि याबाबत धीर धरला पाहिजे सगळ्या गोष्टी काही। आणि वारंवार मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षणच आम्ही देणार। अजून एक प्रश्न, आज नितेश राणेंनी यासाठी चौकशीची मागणी केली विधान परिषदेमध्ये आणि त्यांनी फोटो व्हायरल केले, विधानसभेमध्ये फोटो व्हायरल केले सलीम कुत्ता व बडगुजर जे शिवसेने उबाटाचे नेते आहेत त्या संदर्भात। तर आपण या सगळ्या प्रकरणाकडे कसे पाहता आणि राजकारण्यांची असे संबंध असणं कितपत योग्य आहे? नाही, अतिशय चुकीचं आहे। तुम्ही राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये तुमच्या अशा प्रकारच्या टोळ्यांशी किंवा अनैतिक धंदे करणाऱ्यांशी संबंध असणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि अशा पद्धतीने जर का कुठल्या राजकीय बडगुजर वगैरे SIT चौकशी लावलेली आहे, त्या SITमधनं समोर येईल की नेमकं यांचे कोणाकोणाशी संबंध आहेत। धन्यवाद मॅडम, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। या होत्या मनीषा कायंदे, त्यांनी सांगितलं की SIT चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल। कॅमेरामन नयन डुमरेसह मी रोहित दळवी, विधान भवन, नागपूर।